हे कळलेलं आहे. एक मिनिट, एक्सक्यूज त्यांना सांग बाकीच. हॅलो, हा धनश्री बोल. हा ओम दादा, ते तुमचे वडील ते खूप चिडलेत आणि खूप फेकाफेकी करतायत. का? कशासाठी? हो, मला मोठा आवाज आला म्हणून मी रूम मध्ये गेले तर ते खूप चिडले होते आणि ईशा वहिनी मला म्हणाला की बाहेर जा, म्हणून मी बाहेर आले. काय? ईशा त्याच्या समोर आहे? हो. मी बघतो, तू ठेव फोन. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो ईशा, तू ओके आहेस ना? मी ओके आहे. काय झालं? अगं आता मला धनाचा फोन आला होता. ती म्हणाली की तू बाबाच्या समोर आहेस आणि तो काहीतरी फोडाफोडी करतोय घरात. मी ओके हो. ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करू प्लीज. तू आधी त्याच्या समोरनं तिथून निघून जा आणि तो जर काही आडवं तिडवं बोलला ना तर मला सांग, मी बोलतो त्याच्याशी. असं काही नाहीये, ते काहीतरी महत्त्वाचं बोलतायत माझ्याशी. काय बोलतोय? आता काय बोलायचंय त्याला? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर काही बोलला नाही. तो माझ्याबद्दल काही वाईट साईड बोलत असेल ना तर गप्प बस म्हणाव त्याला. तू काय इतका उतावळा होतोयस? मी नंतर सांगू का सगळं तुला? ते काहीही बोलत नाहीये तुझ्याविषयी. तू माझ्याबद्दल बोलत नाही तर मग काय त्याच्या आयुष्याची कादंबरी ऐकण्यात तुला काय एवढा इंटरेस्ट आलाय? एक मिनिट. हॅलो. तू जरा शांतपणे ऐकणार आहेस का? बोल. ओम, तुझ्या बाबांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यांच्या त्या बायकोने US मध्ये केस फाईल केली आहे डिवोर्सची त्यांच्या अगेन्स्ट. वाव, सुपर. ती सोडून गेली त्याला. याच्या सोबत नाहीतरी कोण राहणार आहे? भोग म्हणाव आपल्या कर्माची फळं. ओम, तू काय बोलतोयस? हे बघ, तू हे तुझ्या बाबाविषयी सतत जे बोलतोस ना ते मला अजिबात आवडत नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या बाबाविषयी बोलतोय ना. आणि तुला का त्याचा इतका पुळका आलाय का? पुळका काय येतोय? एखादा मोठा माणूस जर माझ्या समोर लहान मुलासारखा कोलॅप्स होत असेल ना ओम, तर माझ्या हात हलतं काहीतरी.